गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, आजच्या या कलियुगामध्ये आहे ना, प्रत्येक मुलं, आपल्या घरातील मुलं असू द्या, आपला भाऊ असू द्या की कोणी आपल्या नातेवाईक असू द्या, संस्कार राहिले आहेत का बरं? पण जर प्रत्येक मायबापाला, प्रत्येक मात्यापित्याला वाटत असेल ना की आपली मुलं सुसंस्कृत व्हावी, आपली मुलं या आयुष्यामध्ये बिघडू नयेत, तर हे निरूपण फक्त तुमच्यासाठी आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य बिघडतो कधी बरं? जेव्हा मनुष्याच्या जीवनात आहे ना अहंकार येतो तेव्हाच बिघडतो ना। त्याच्या जीवनामध्ये गर्व येतो, आणि हा गर्व येतो कुठून? तर तो वाईट संगतीमुळे येत असतो। म्हणून आपल्या मुलांना जर संस्कार योग्य ते दिले ना, योग्य वेळी योग्य वयामध्ये त्यांच्यावर योग्य संस्कार झाले ना, तर आपली मुलं कधीच बिघडू शकणार नाही। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे, नसे गर्व अंगी सदा वीतरागी, क्षमा शांति भोगी दया दक्ष योगी, नसे लोभना शोभना दैन्यवाना, यही लक्षणी जाणिजे योगी राणा। म्हणजे ज्याच्या अंगी गर्व नसतो, जो नित्य वैराग्य संपन्न करत असतो, तो समाक्षील देखील असतो, ज्याचं मन देखील शांत असतं, असा दयाळू योगी जो असतो ना, त्याला कधी लोभ होत नाही, तसेच शोभही सुद्धा होत नाही, तो कधीही दिनवाणा नसतो। या लक्षणांनी योगीराज ओळखावा ना। पण आपल्या मुलांमध्ये हा राग नावाचा लोभी, हा राग नावाचा राक्षस आहे ना, तो आपल्या मुलांमध्ये शिरलेला आहे। त्याला कारण आपण सुद्धा आहोत। योग्य वयामध्ये योग्य शिक्षण दिलं नाही। आता शिक्षण आणि संस्कार आहेत ना, ते बघा दोन्ही वेगवेगळे आहेत। योग्य वयामध्ये आपण शिक्षण नक्की देतो, पण संस्कार द्यायचे विसरतो। म्हणजे तुमची मुलं बाहेर ज्या पद्धतीने वागतात ना, त्यांना ज्या सवयी आहेत, किंवा चार लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांची वागणूक कशी आहे, यावर लोक तुमच्या मुलांचे संस्कार ठरवतात ना। तुम्ही त्यांना कोणत्या वातावरणामध्ये वाढवलेले आहे हे सुद्धा ठरत असतं। मुलांच्या या वागण्यामुळं कोणी तुम्हाला ऐकवलं तर तुम्हाला खजील झाल्यासारखं वाटतं, तुम्हाला अपमान झाल्यासारखं वाटतं। ही मुलांची शिस्त लावायची आहे ना, हे संस्कार द्यायचे आहेत, तर नक्की काय करायचं? म्हणजे आपण जे काही नियम पाहणार आहोत ना, ते प्रत्येक आईबापानं लक्षात ठेवा। जे मुलांना योग्य संस्कार देतील आणि बिघडण्यापासून वाचतीलच ना। म्हणून जीवनामध्ये आहे ना, मुलांना शिस्त लावण्याची, त्यांच्यावर संस्कार करण्याची ती योग्य वेळ म्हणजे त्यांच्या लहानपणापासूनच असते। तसं तर जन्माला येण्यापासून आपल्याकडे संस्कार देण्याची रीतच आहे ना, ज्याला आपण गर्भसंस्कार देखील म्हणतो। मुलं पोटात असताना 9 महिने आईने चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, चांगले विचार ऐकले पाहिजेत। पण या कलियुगातल्या आईचे गर्भसंस्कार TV बघून, हिंदी चॅनल पाहत असेल, TV पाहून बघा वेगवेगळ्या पद्धतीने ते तिरस्कार करणारे फोटो पाहत असेल, तर आपली मुलं चांगली जन्माला येतील का बरं? आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये भगवंताचे विचार येतील का बरं? मग आपण म्हणतो की बघा, आमच्या घरामध्ये सर्व काही चांगलं आहे,
पण या मुलाला एवढं शिकवलं, एवढे संस्कार देतो, तरी सुद्धा त्याच्या ध्यानामध्ये काही राहत नाही, तरी सुद्धा तो वाईटच वागतो. याचे जबाबदार सुद्धा आपण आहोत. की जेव्हा आपली मुलं पोटामध्ये असतात ना, बघा गर्भामध्ये असतात, तेव्हा आपण वाईट साईड चाळे करत असतो. आपण कुणाशी कसं बोलावं हे सुद्धा गर्भसंस्कार ठरवत असतात. म्हणून जेव्हा मुलं आपल्या पोटामध्ये आहेत ना, गर्भामध्ये आहेत, तेव्हा आपलं वागणं अतिशय सुंदर हवं. तेव्हा आपण भगवद्गीता वाचली पाहिजे, रामायण वाचलं पाहिजे, महाभारत वाचलं पाहिजे. पण आपण जर त्या TV पाहत असू, सिरियल पाहत असू, पिक्चर बघत असू, तर आपली मुलंसुद्धा तशीच होणार ना. म्हणूनच चांगले विचार ग्रहण करणे यावर आपल्याकडे भर दिला पाहिजे. यालाच आपण गर्भसंस्कार म्हणतो ना. पण बरेच पालक लोक चूक कशी करतात बरं? असं म्हणून की अजून तर तो लहान आहे, त्याचे लाड करण्याचे दिवस आहेत, असं म्हणून आपण लहान वयातच त्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त लाड करतो. आणि मोठं झाल्यावर मुलांवर संस्कार करायचे म्हटले, तर त्यांना शिस्त लावायची म्हटली ना, तर ते हातातून निघून गेलेले असतात. त्यावेळेस ना आपल्याकडे वेळ असतो, ना मुलांकडे वेळ असतो. जशी ओळी काठी वाकवली तर ती लगेच वाकते ना, पण सुकलेली काठी ही वाकवायला प्रयत्न केला ना, तरी सुद्धा ती वाकत नाही. ती थेट मोडते, तिचे 2 तुकडे होतात. अगदी तसंच आहे ना, लहान मुलांवर संस्कार करायचे आहेत ना, ते त्यांच्या कोवळ्या वयापासून सुरुवात होतात. 1 ते 5 वर्ष आहे ना, हा मुलांचा सगळ्यात जास्त अनुकरण करण्याचा आणि शिकण्याचाच काळ असतो ना. या वयात सुरू केलेली शिकवण असू द्या, हळूहळू मनुष्याच्या मनामध्ये रुजली जात असते आणि ती कायमस्वरूपीच राहू लागते ना. पण या वयामध्ये आपण मुलांचे लाड पुरवतो, या वयामध्ये मुलांचा हट्ट आपण जोपासतो. पण असं करून चालणार आहे का? अजिबात नाही. जर आपली मुलं संस्कारी तुम्हाला हवी असतील ना, तर लहानपणापासून भगवद्गीतेचं पुस्तक त्यांच्या समोर ठेवा, रामायणाचं पुस्तक त्यांच्या समोर ठेवा. रामाचा चेहरा आहे ना, तो त्यांना पाहूया, सीतेमातेचा चेहरा त्यांना पाहू द्या. कारण चांगल्या माणसाचा स्पर्श सुद्धा आहे ना, मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असतो. म्हणून वयात यायच्या अगोदर, म्हणजेच नको त्या वयामध्ये तुम्ही मुलांचे मित्र बनू नका. मुलांच्या आई वडील म्हणूनच त्यांच्यावर संस्कार द्या. या मुलांच्या वयाची वर्गवारी आहे ना, आपण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो. म्हणजे 0 ते 5 जन्मापासून ते 5 वर्षापर्यंत प्रेमाने लाडाने वाढवायचं. 5-15 पुढची 10 वर्षे शिक्षण घेत असताना कठोर शिस्तीनं, आणि 15 ते 25 पर्यंत अनुशासन आणि नियमात वाढवायला हवं. आणि 25व्या वयात आईवडिलांनी मुलांचे मित्र व्हायला हरकत नाही. जर तुम्ही मुलांचे प्रमाणापेक्षा जास्त लाड करत राहिलात, तर मुलं बिघडू लागतात. आणि वर्ष 25च्या नंतर जेव्हा मुलांकडून काही चुकीच्या गोष्टी घडतात ना, तेव्हा मुलं तुम्हाला त्या गोष्टीसाठी जबाबदार सुद्धा धरतात. आणि योग्य वयामध्ये आम्हाला तुम्ही थांबवलं का नाही म्हणून हे प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारतात. बघा, कधी कधी आपण पाहतो ना की मुलं आईबापालाच उलटसुलट बोलतात की तुम्ही त्यावेळी आमच्यावर संस्कार करायला पाहिजेत होते, तुम्ही या वेळेला मला हे करायला पाहिजेत होतं, ते करायला पाहिजेत होतं. आणि जर आपण त्यांच्या समोर जर आलो ना, तर आपली मान खाली होऊन जाते. कारण आपण ज्या वयामध्ये त्यांना वेळच्या वेळी संस्कार द्यायला हवे, त्यावेळी आपण त्यांच्यावर काय केलं बरं? त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांचे लाड पुरवले. पण त्याच वेळी त्यांच्यावर संस्कार दिले असते ना, तर ही वेळ तुमच्यावर आली नसती. म्हणून जर तुम्हाला या गोष्टींसाठी जबाबदार धरतात ना, म्हणून मुलं वाया जाण्याचा दोष आहे ना, त्यांची वाया जाण्याची जबाबदारी आहे.
ही मुलं पूर्णपणे तुमच्यावर ढकलत असतात. म्हणून लाड करायच्या वयामध्ये लाड करा आणि जिथे मैत्रीपूर्ण राहायला हवं ना त्या वयात मैत्रीपूर्ण राहा. बघा, मुलं तुमची योग्यता पारखत असतात, तुमचं अनुकरण करत असतात आणि त्यानुसार तुमच्याशी व्यवहार करत असतात. जर तुम्ही मुलांचे फक्त आई वडील आहात म्हणून मुलांनी तुम्हाला मान द्यायला हवा, आदर द्यायला हवा असं तुम्ही समजत असाल ना तर तुमचं चुकीचं आहात. मुलांच्या काळानुसार, त्यांचे जनरेशननुसार तुम्हाला स्वतःला काही नवीन गोष्टी शिकून घ्याव्या लागतात. म्हणजे मुलांनी विचारलेले प्रश्न, त्यांच्या शंकांचे निरसन जर तुम्ही करू शकला नाहीत ना तर तुम्हाला काही येत नाही असं मुलं समजू लागतात आणि तुमचा आदरसुद्धा कमी व्हायला लागतो. बरेचसे पालक आहेत ना, मुलं ऐकत नाही अशी बरीच तक्रार करत असतात. पण जर मुलं ऐकतच नाहीत म्हणून तुम्ही त्यांना शिस्त लावणं सोडून देत असाल, त्यांच्यासमोर नमतं घेत असाल तर तुम्ही चूक करत आहात. मुलांकडून आपल्या पद्धतीने काम काढून घेण्याच्या किंवा आपल्या पद्धतीने त्यांना वागायला सांगण्याच्या 4 पद्धती आहेत. सगळ्यात अगोदर हे तुम्ही मुलांना सांगा की तुम्हाला हवं काय आहे. नंबर 2, कशा पद्धतीनं हवं आहे. तिसरी गोष्ट नाही केली किंवा नाही ऐकली काय होईल, त्याचा परिणाम काय असतील. आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःशी गोष्ट मुलांना करून दाखवा जी तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षित आहे. या 4 पद्धतीनं आहे ना तुम्ही मुलांना गोष्टी शिकवत असाल तर मुलं तुमच्या शब्दाबाहेर असणार नाही. मुलांना आरडाओरडा आदळ आपट करून जर सांगायला गेलात ना तर मुले रडतील आणि घाबरतील सुद्धा, तुमचा अजिबात ऐकणार नाही. या उलट वरील 4 पद्धतीने जर तुम्ही मुलांना सांगितलं तर मुलं तुमचं म्हणणं ऐकतील सुद्धा. तुम्हाला शिक्षा करायची तर त्यांना मारू नका, ओरडू नका. त्याऐवजी त्यांचे TV बघणं बंद करा, मोबाईल त्यांच्या हातामध्ये देऊ नका. त्यांना खाण्यामध्ये मेथी पालक जमतील तेवढ्या पालेभाज्या खायला द्या. या शिक्षेचे 4 फायदे होतील. एकतर मुलांची बॉडी डिटॉक्स होईल, मुलांची हा मेंदू आहे ना, मुलांची स्मरणशक्ती वाढेल. शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक आहेत ना त्यांच्या शरीराला मिळतील. कुठेही आढे वेढे न घेता मुलांची बुद्धी आहे ना, मुलांचं डोकं डिटॉक्स होईल. काय केल्यानंतर आपल्याला ही शिक्षा मिळते ना हे त्यांच्या लक्षात यायला सुरुवात होईल. चुका कमी करतील. अशा शिक्षा केल्यानं आहे ना तुम्हाला पुन्हा शिक्षा करण्याची वेळ येणार नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे आई वडील नोकरी करत असतील किंवा दोघेही काही ना काही काम करत असतील तरीही आपल्या व्यस्त वेळेमध्ये महिन्यातून कमीत कमी 30 तास तरी फक्त आणि फक्त मुलांसाठी वेळ काढा. मुलांसाठी असलेल्या वेळामध्ये तुम्ही तुमचं कुठलंच काम करणार नाही. तो वेळ आहे ना फक्त त्यांच्यासाठी असेल याची तुम्ही काळजी घ्यायला हवी. मग तो वेळ प्रत्येक दिवसातून थोडा वेळ तरी काढा किंवा 1 दिवसाआड किंवा 1 हप्त्यातून 1 पूर्ण दिवस असा काढा की हरकत नाही. हा वेळ जेवणाच्या व्यतिरिक्तचा वेळ असायला हवा आणि हा वेळ आहे ना दोघांनी द्यायला हवा. फक्त आईने किंवा फक्त वडिलांनी नाही तर दोघांनी सुद्धा वेळ हवा. तुमच्याकडे वेळ नाही म्हणून तुम्ही पैशाने खरेदी करून मुलांना भौतिक वस्तूमध्ये, त्यांच्या खेळण्यांमध्ये त्यांचा आनंद शोधायला लावत असाल ना तर तुमच्या मुलांना पैशाची किंमत राहणार नाही ना वस्तूंची किंमत राहणार आहे. तुमच्या भावनांची किंमत राहणार नाही आणि तुमची मुलं आहेत ना एक दिवस असंवेदनशील होऊन जातील. जर तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवला नाही तर तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नियम, तुमचे व्हॅल्यू, तुमचे संस्कार, तुमची नीतिमत्ता, तुमचे गुण आहेत ना हे त्यांच्यापर्यंत पोचणारच नाही. पुन्हा तीच वेळ फिरून तुमच्याकडे येईल. जेव्हा मुलं पैसे कमवायला लागतील
तेव्हा ते तुम्हाला वृद्ध आश्रमाचा रस्ताच दाखवतील ना, तेव्हा त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी वेळ नसेल. म्हणून आज तुमच्याकडे वेळ आहे ना, म्हणून आज वेळ तुमचा त्यांना द्या. तुम्हाला कधीच वृद्धाश्रम पाहावा लागणार नाही. मुलांना आपल्याकडून या 5 गोष्टी हव्या असतात ना. आपण त्यांची काळजी करणं, त्यांचं आपल्यावर अवलंबून असणं, निस्वार्थ प्रेम, आपल्याकडून मिळणारं गायडन्स, आणि 5वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतंत्र आहे ना. या सगळ्या गोष्टी त्यांना देण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवणं जरुरी आहे. आता मुलांना शिस्त लावत असताना, त्यांच्यावर संस्कार करत असताना घरातल्या मोठ्या माणसांचा म्हणजे त्यांच्या आजी आजोबांचा त्यामध्ये सहभाग असायला हवा. काही गोष्टी पालक म्हणून आपण त्यांना समजावू शकतो, पण मुलं आपल्या आजोबांकडून समजून घेऊ शकतात ना. म्हणूनच सगळ्या गोष्टी लाडामध्ये होत नाही. काही गोष्टींसाठी मुलांवर रागवणं देखील गरजेचं असतं. मुलांना रागवताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही रागवला, त्यांना शिक्षा केली, तर तुम्ही लगेच त्यांना मनवायला, त्यांच्याशी गोड बोलायला जाऊ नका. तुमच्या रागाचा, तुमच्या शिस्तीचा थोडा तरी परिणाम त्यांच्यावर होऊ द्या. मुलांना कधी रागवलंच नाही ना, नुसतं लाड करत राहिलं, मुलांना मेंटल प्रेशर घेण्याची क्षमता येणार नाही. बाहेरचं जग आहे हे आपल्यापेक्षा किती कठोर आहे ना, आणि ते सहन करण्याची ताकद आहे त्यांच्यात आपण आणायची असेल तर फक्त लाड करून जमणार नाही. आणि याउलट रोज ओरडून फक्त त्यांच्यावर रागावून काम होणार नाही. अशाने मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तुमचा राग आणि तुमचा लाड आहे ना, यामध्ये तुम्हाला बॅलन्स ठेवता यायला हवा. म्हणजे मुलांना शिकवण्यासाठी लाखो गोष्टी आहेत, पण सगळं तुम्ही एकदाच देऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला साधा आणि सोपा मार्ग म्हणजे तुम्ही त्यांना या 7 गोष्टी शिकवा. म्हणजे शरीर, व्यायामाचं महत्त्व, विनम्रता, प्रतिष्ठा, कला, धन, परिश्रम, आणि शेवटची म्हणजे दुनियादारी. तुम्ही मुलांना या 7 गोष्टींबद्दल शिकवला ना, तर यात बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, मुलं आपोआप शिकतील. तुमच्याकडून आवश्यक गोष्टीही सुटणार नाहीत. आणि मुलांना हे सगळं शिकवण्यासाठी अगोदर तुम्हाला या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. कारण मुलं ते करत नाही ना जे तुम्ही त्यांना सांगतात, मुलं ते करतात जे तुम्ही स्वतः करत असता. जरा आपल्यालाच वाईट सवयी असतील तर मुलं सुद्धा आत्मसात आपल्या सवयी ग्रहण करतील. आणि मग आपण म्हणू नका की मुलं आमची बिघडू लागली, म्हणून अगोदर आईबापाने चांगलं व्हावं आणि मग मुलांकडून अपेक्षा करावी. म्हणून मुलांना जे काही शिकवायचं आहे ते स्वतःमध्ये आणा. मुलं तुमच्याकडे बघून त्या आपोआप शिकतील. या 7 गोष्टींना आहे ना, या विस्ताराने जाणून घ्यायचं म्हटलं ना, तर कठोर परिश्रम आहेत का बरं? अजिबात नाही. एकदम हळूवार शब्दानं आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अगोदर बदल करा, आपल्या कर्मांमध्ये बदल करा. जोपर्यंत आई बाप हे कर्म आहेत ना, या कर्मानं स्वतःला निश्चिंत करत नाही, या कर्मानं स्वतःला स्वच्छ करत नाही, तोपर्यंत आपल्या मुलांमध्ये सुद्धा संस्कार तुम्ही पाहू शकत नाही. म्हणून अगोदर स्वतः चांगले व्हा आणि नंतर मुलांकडून अपेक्षा करा. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, हे मनाचे श्लोक आहेत ना, या मनाच्या श्लोकांमधून एकच गोष्ट निर्माण होते की माणसाचं मन चांगलं असेल तर येणारी पिढीसुद्धा आपल्या मनाने सर्व काही व्यवस्थित करते. म्हणून मन निर्मळ ठेवा. निर्मळ मन ठेवलं की आपल्या मुलांवर सुद्धा स्वच्छ संस्कार होतात. तिथे कुठलीच उणीव राहत नाही. म्हणून आयुष्यामध्ये जे काही तुमच्याकडे आहे किंवा नाही याचा विचार करू नका. एक वेळ पैसा कमी असेल तरी चालेल, पण मुलांवर संस्कार करताना कसलीच कमी ठेवू नका.
म्हणून आयुष्यामध्ये आनंदी राहा, आपला संसार सुखाचा होईल. जय जय रघुवीर समर्थ.